राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो बघा परत ऑफिसला, कारण की आज सुट्टी होती. त्यामुळे म्हटलं आता काय असं पण सुट्टी म्हणलं रूमवर बसून राहण्यापेक्षा सगळी आपली गँग ऑफिसला होती. म्हटलं चला ऑफिसला जाऊन काहीतरी टाइमपास करू. काय आपलं निवांत आलो भक्ती शक्ती चौकात, तेवढ्या तिकडून हर्षद शेट आलतच. मग त्यांच्या पिकअपमध्ये बसून डायरेक्ट आपण गेलो ऑफिसला. आता विषय कसं म्हणजे असं आपल्याला अचानक आक्षेपाचा फोन आला, त्यामुळे आपण डायरेक्ट म्हटलं तर निघावं. आता गेल्यावर तिथं कळलं की आपण चाललेलो कामशेतला पावना डॅमला. तर अचानकच नियोजन ठरत असतं सगळं. मग काय हर्षद शेटची काढली आपली गाडी डायरेक्ट ओके मध्ये. मग आपलं अक्षय शेठ, हर्षद शेठ, मी, गाना शेठ आणि अजून एक कार्यकर्ता आपला सत्यम शेठ. आपण असं निघालेलो 4-5 जण. मग काय ओके मध्ये निघालेलोच तेवढ्यात मस्तपैकी सनसेट बघत आलतो. आता तिथं कामशेतमध्ये आल्यावर ठरलं वेगळंच काहीतरी. आता वेगळंच काहीतरी काय तुम्हाला आता चाललेलो आपण पावना डॅमला बघा. पण विषय असा झालाय, कार्यकर्त्यांना काय पावना डॅम मध्ये इंटरेस्टच राहिला नाही. म्हणलं याच्या अगोदर तर जाऊन आलोय, कुठतरी इकडे जाऊ. आता आम्ही कामशेत येऊन थांबलेलो बघा. आता कामशेत मधनं डायरेक्ट आता टर्न चाललाय आमचा डायरेक्ट बघा आता समुद्राकडं. समुद्राकडे म्हणजे अलिबागला. आता चाललोय डायरेक्ट आपण अलिबागला. आता ही आपली गँग आहे बघा. आपला गणेश शेठ, हे आपलं सतीश शेठ, आणि हे आपला हर्षद शेठ आणि अक्षय शेठ. अक्षय शेठ आपला ड्रायव्हिंग मास्टर. त्यामुळे काही विषयच नाही, बिनधास्त डोळा झाकून बसायचं मागं. हा, विषय खोल असतो आपल्याकडे. कसं आहे, नियोजन झालं तर भलतच पण चाललंय आता तिसरीकडं. ठीक आहे, घ्या समजून. आम्ही बी घेतोय, तुम्ही बी घ्या. चला भेटू डायरेक्ट आपण अलिबागला. मध्ये आधी काय गावलं वेगळं तर ती बी दाखवतो तुम्हाला. चला. मग काय त्याच बेताव आपण डायरेक्ट खोपल त्यानंतर घेतली जिलेबी जरा खायला. मग काय बाकी शेट सगळं खुशच होतं. ओके मध्ये नाचत धिंगाणा घालत डायरेक्ट आपण पोचलो अलिबागला. आता तू म्हणताल डायरेक्ट कशी काय अलिबाग? आता कसं आहे, मध्ये आधी धिंगाणा काढते त्यामुळे व्हिडिओ काढायला आपल्याला टाइम गावला नाही. डायरेक्ट आपण फायनली पोचलो अलिबागला. आता अलिबागला आल्यावर काय सगळं बघल तिकडे सगळे रेस्टॉरंट, हॉटेल, धिंगाणा नुसता. ओके मध्ये मग आपलं आता चाललेलं रूम शोधायचं काम, कारण की आपल्याला 10-10:30 झालं ते यायला. काय रूम काय सापडत नव्हती. बऱ्याच वेळा शोधत होतो. काय शोधता शोधता असं इकडे तिकडे फिरत 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 आपल्याला एका ठिकाणी गावली बघा रूम. आता हे तुम्हाला अलिबागचा एंट्रन्सला डायरेक्ट असा आय लव्ह अलिबाग म्हणून पाठी लिहिली. असं मस्त एकदम वातावरण होतं बघा रात्रीच. मस्तपैकी बघा इथं पुढं आलो आपण. इथं मारुती मंदिर आहे बघा. हे कसं काय लाइटिंग मध्ये एकदम खतरनाक सजवलेलं होतं. काय विषयच खोलो. आता तुम्हाला मागाशी म्हणाला आपल्याला रूम गावली. चला तुम्हाला दाखवतो रूम बी कुठे आहे. ह्याच मंदिराच्या मागच्या साईडला. पुढं मंदिरानं मागच्या साईडलाच बघा ही हॉटेल निसर्ग म्हणून रूम आहे. हे एक नंबर क्लास रूम आहेत बघा त्यांच्या. एकदम रिझनेबल दरात. कधी आला तर नक्की तर तुम्ही अवश्य भेट द्या. आणि ही बघा अशी आपल्या खतरनाक मध्ये अशी रूम बिम होती. काय मग बाकीचा कार्यकर्ता काय धिंगाणा घालत होतं मस्तपैकी गाणे बिन लावलेली. जे त्याच्या धुंदीत नाचत होता. फुल मजा केली हो. नंतर रात्री झोप मस्तपैकी झाली. तर सकाळी आल्या उठल्या उठल्या डायरेक्ट गाड्यांना आपल्याला ऑरेंज ज्यूस आणलेला. सगळे पिऊन आलते. आपण उशिरा उठल्यामुळे आपल्याला डायरेक्ट पार्सल घेऊन आलते. हे बघा कोकणाकडचं वातावरण. हा हा हा, एक नंबर. उठल्या उठल्या असं फ्रेश वाटलं का नाही त्या सिटीतनं बाहेर पडल्यावर. मग काय नंतर आपण घेतला चेकआउट. आपण निघालेलो नंतर चेकआउट घेऊन डायरेक्ट बीचला. कारण की जास्त वेळ दमच निघत नव्हता, कारण फर्स्ट टाइम आपला बीचला होता. हे तुम्ही ऐकून तर आश्चर्य वाटेल. घ्या समजून आता आपला फर्स्ट टाइमच बीचला होता बघा. कारण की ह्याच्या अगोदर आपण कधी समुद्र बघितला नव्हता. बघितलेला तो पण लांब, ते पण मुंबईला बघा. फर्स्ट टाइम आपला बीचवर जायचा टायमिंग म्हणजे वेळ आलती बघा आपली. नंतर नाही मस्तपैकी गाडी पार्किंगला नेऊन लावली. मग पार्किंगला लावलेली त्यात गाडीत बसल्या डायरेक्ट आपल्याला दिसलं असं घोडं. आता हे तुम्हाला घोड्यांचा एकाच विषय सांगतो. इकडं म्हणजे असं रायडिंग असते त्यांची. म्हणजे बीचवर जातात, काय पर पर्सन त्यांचं काय ठरलेलं असेल ते रायडिंगवर असतं. मस्त मजा येते. तुम्ही आल्यावर नक्की एकदा अवश्य ट्राय करा. तर मंडळी आपण बघा फायनली बीचला आलोय बघा. हे आपली गँग आहे. कश काय ओके मध्ये नियोजन आहे बघा. हे बघा आता हे मागच्या साईडला आपण पार्किंग केलं इकडे गाड्यांचं. ओके मध्ये आता आता खायला चाललोय बघा. मासे बिस दणकावतोय. चला बाकीच्या गोष्टी दाखवत राहतो तुम्हाला. विषय आहे का, अलिबागला आलोय मासा नाही खाल्ला असं होऊ शकत नाही. मग काय मस्तपैकी बांगडा म्हणलं ओके मध्ये फ्राय लावा. त्यांना पण लगेच फटफट फ्रेश मासं घेतलं, कट केलं, डायरेक्ट ओके मध्ये आपल्याला फ्राय करून दिलं. आल्याला सुट्टी मग दणका दिला माशा बासच. इथं आल्याला असं वाटलं की अगं उगच आलो आपण समुद्रात डायरेक्ट. कारण की एवढं पाणी आत गेलतं का नाही की बासच. आपल्याकडचं तलाव्यातलं पाणी ते चांगलं. त्यात तर आपल्याकडे डायलॉगनं गाणाशेटनं आपल्याकडे डायलॉग हाणलाच की म्हणला आपल्या नेरचा तलाव ते चांगला म्हणलाय समुद्रापेक्षा. थांबा म्हणलं गाणाशेट, एकच नाही बीच आपल्याकडे बीच लय येते. मग काय आपण इथनं म्हटलं रामराम टाकावं, कारण इकडे काय एवढं काय जास्त नव्हतं बघण्यासारखं. मग आपण डायरेक्ट गेलो नागाव बीचला. तर नागाव बीचला जाताना पण असलं खतरनाक वातावरण होतं. त्यात आपलं अक्षय शेट्टी खुल्लं होतं मस्तपैकी गाणी बिणी लावून मस्तपैकी डान्स बिन्स करत ओके नियोजन चाललं. आता त्यात हर्षय शेट्टीनं गाडी चालवाय घेतलेली. मस्तपैकी असं निसर्गाचा आनंद घेत डायरेक्ट आपण कश काय डायरेक्ट आता आपण नागाव बीचकडे चाललेलो. इकडं बघल तिकडं बघा नारळाची झाडं म्हणा, बाकीच्या काही हिरवळ गोष्टी. आता पावसाळा संपून गेलता तरी पण हिरवळ इकडची काय कमी झाली नव्हती, कारण की विषय समुद्राचा आहे हो.
फायनली मग आपण डायरेक्ट निसर्ग बघत बघत डायरेक्ट आपण पोचलो नागाव बीचला. हे बघा आपली गँग कशी काय ओके आहे का नाही, सगळी खट्टमध्ये एकदम खुशच जाते हो सगळे, कारण की आपलं ठरलेलं एक झालं एक, त्यामुळे काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसूच होतं. मग काय ओके मध्ये शेटनं काय म्हटलं आज घेऊ खाय ते खाऊ म्हटलं, कारण की सकाळपासून फक्त आपण ह्याच्यावर होतो माशावर, त्याच्यावर आपल्या ज्यूसवर. त्यानंतर थोडंफार कैरी बिरी घेतल्या, जरा बाकीच्या गोष्टी पण खाल्ल्या. त्यानंतर डायरेक्ट आपण गेलो बीचकडे. बीचकडे जातानाच बघा असं एंट्रन्सला डायरेक्ट आपलं सुकट म्हणा, बोंबील म्हणा, आपला खरा मासा म्हणा, सगळ्या गोष्टी अशा तर विकाय बसलेल्या होत्या. आवश्यकता आलं तर नक्की इकडून खरेदी करत जावं, फ्रेश एकदम माल असतो सगळा. त्यानंतर ना डायरेक्ट आपण एंट्री करतो बघा बीचला. कसं काय समुद्र पुढं दिसतोय तुम्हाला, बीचच आहे बघा, त्यामुळे काय विषयच नाही. एकदा बीचला गेल्यावर तुम्हाला तिथला व्ह्यू पण दाखवतो. आ हा हा, एक नंबर. त्यामुळं काय विषय खोल झालता, कसं काय खतरनाक आहे. इकडं पाणी बघा एकदम जवळ, तिकडच्या बीचपेक्षा इकडे एक नंबर मजा येत होती. कारण की आपण आलेले जवळ पाणी दिसलं जरा मन खुलून गेलं, कारण फर्स्ट टाइम आपल्या बीचवर होता. मग गेल्या गेल्या पहिलं डायरेक्ट समुद्रात गेलो. त्यात काय जाता जाता तिथं बघा आपल्याला लहान मुलं खेळताना दिसली. मस्तपैकी त्यांचं काय चाललेलं, त्यांचे ते नाद होते, ते चांगलं आहे म्हटलं चालू द्या. त्यात मग काय शेटे आपण थोडंसं आता भिजून आलतो, त्यामुळेच म्हटलं आता उन्हाला वाज थोडेसे थांबावं. त्यानंतर ना आपला हर्षद शेट म्हणला मला गाडीतच बसायचं पण पैसे द्यायचे नाहीत. बस म्हणलं बाबा. मग काय शेट डायरेक्ट जाऊन बसलं त्या गाडीवर, म्हणला मला थोडा वेळ तरी चालव म्हणला, मला बसवून राईडच करायचे म्हणला. तर काय गडी ऐकतोय व्हय. मग त्यानं बी आपलं घेतलं समजून, आपली सगळीकडे मराठी माणसं हो. आणि इकडे एक भारी एक विषय असा होता बघा की एवढी दुकानं बघितली, एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या, हॉटेल बघितली, पण बाहेरचा माणूस एकही नाही. सर्व तिथं ग्रामीण लोक, स्वतःचा धंदा, स्वतःची मुलं, स्वतः सगळं स्वतःचं. त्यामुळे असलं भारी बघून वाटलं ना तिथं, बास म्हणलं हे सगळे महाराष्ट्रात हे सगळ्यांना बघा ही गोष्ट केली पाहिजे. स्वतः काय असेल ते आपला मराठी माणूस कुठेतरी इथं आहे असं आपल्याला बघा जाणवलं. ही सगळी आपली गँग ओकेमध्ये आपण चाललेलो बघा. आता काय आपल्याला माहित नाही, पण एक फुगा होता मोठा, त्याचं नाव काय आपल्याला सांगता येणार नाही, कारण की आपण कधी बघितलं पण नव्हतं, फर्स्ट टाइम होता, त्यामुळे तेव्हा बसणार होतो जाऊन. फर्स्ट टाइम पहिला मागवतो, गाडी बिडी मस्तपैकी चालवून बघावं म्हटलं. ह्याला पण काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपल्याला, आपल्याला काही नावं माहित नव्हती, त्यामुळे आपला फर्स्ट टाइम होता. त्यामुळे बघा आपण मस्तपैकी त्याला जाऊन बसलेलो. तर बसल्यावर काय गडी चेकाळच किंवा त्यात आपण बसलो 4 जण, कारण की दुसरा जे शेट होता आपलं हर्षद शेठ, म्हटलं मी काय बसत नाही, आपल्याला जमणारच नाही. चालतंय म्हणलं. ओके, मग त्या बसलो, त्या कार्यकर्त्यांनी जे आपल्याला जे आत घेऊन गेला की बासच. बघा तुम्ही आता इथनं पुढं गंमत. कश काय खोल विषय आहे का नाही, अहो असणारच हो, वादच नाही त्यात. मग काय येता येता कार्यकर्ता म्हणला हात सोडून उभं राहायचं, मी हात वर केला की उड्या मारायच्या, नाही तर मी पाडतो. मग काय त्यानं पाडण्यापेक्षा म्हणलं आपणच उड्या मारावी, त्यानं पाडायच्या अगोदर आपण उडी मारून मोकळतो. तर आपण कधी बी वाढीवच कामं करतो, त्यामुळे सगळं काय अंगलुटच येतं आपल्या. मग काय सगळ्यांच्या मागं खोल पाण्यात उतरलो, मग तिथनं पवत 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 हळूहळू हळू किनाऱ्यापाशी आलो बघा. काय बराच वेळ मजा करून झालती, आता म्हणलं पोहून पोहून लागलेली भूक परत एकदा बांगडा येऊ द्या म्हटलं, कारण की सुट्टी द्यायची नाही, आलं तर मासच खायचं म्हटलं नुसतं. म्हणून म्हटलं काय माशावर काय नुसतं बागणार नाही आपलं, म्हणून चिकन थाळ्या पण मागवल्या. ओके मध्ये चिकन थाळ्या चौघांना दणकावल्या मस्तपैकी. एक कार्यकर्ता काय आपला गाडीतच जाऊन झोपला होता अगोदरच. मग काय सोलकडी, एक सोलकडी आपल्याला त्या ताटात आलेली ते एकदम मस्त वाटली होती, मग परत डबल एक्स्ट्रा सोलकडी मागवली. मग मस्तपैकी परत जेवण करून परत सनसेटचा व्ह्यू बघायला परत समुद्रात माघारी, कारण की सनसेटचा व्ह्यू नाही बघितला समुद्रात मग काय बघितलं. चला, आपल्या दिवसाची तशा सनसेटवर शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या नवीन कुठल्या तरी व्हिडिओत. चला, बाय बाय.